सांगा. हा, चला, माझा आवाज येतोय आणि मी दिसते का सगळ्यांना? बरं, मी तुम्हाला मगाशी विचारलं की आपण मागच्या वेळेला कुठला धडा केला होता, ते तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का? तुमच्या लक्षात आहे का की आपण कसला अभ्यास केला होता? तुमच्या उत्तरासाठी मी थांबले होते. काय माहिती नाही कोणता धडा? अच्छा, वसंत वाळवी सरांच्या इकडे काही मुलांनी हात वर केलाय. सांगा बरं जरा, कोणता धडा आपण केला होता? पटकन बोला रे, अनम्यूट करा आणि बोला. मला असं वाटतं की तुमच्या गुरुत्वाकर्षण. मी नाही येत गुरुत्वाकर्षण, ते फिजिक्स मध्ये येतं आणि ते सुलक्षणा मॅम घेतात. म्हणूनच मी तुम्हाला विचारलं की मी काय घेतलं ते लक्षात आहे का? सांगा बरं. आपण रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास सुरू केला होता. मला हे अंदाज आहे या गोष्टीचा की तुम्हाला विज्ञानाचे 2-3 वेगवेगळे शिक्षक वेगवेगळे धडे एकाच वेळेला शिकवतायत आणि तुम्हाला हे लक्षात येत नसेल की कोण नक्की काय शिकवतंय. जेव्हा धडा सुरू होईल तेव्हा तुम्हाला आपोआप आठवेल की अच्छा, हा, हे तर झालंय आपलं. थोडंसं रिवाइज करते मी, पीपीटी दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की आपण कसला अभ्यास सुरू केला होता. आपण रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे या विषयाला सुरुवात केली होती. हा 3रा धडा आहे. याच्या आधी आपण आपल्या आवर्त सारणी, आधुनिक आवर्त सारणी या धड्याला सुरू केलं, संपवलं. 3रा धडा आपण सुरू केला. धातू आणि अधातूंच्या गुणधर्मांपर्यंत आपण आलो होतो, बरोबर ना? तर धातू अधातू गुणधर्म आपले ह्याच्यामध्ये आहेत. एक सेकंड ना मुलांना. धातू अधातू गुणधर्म मला वाटतं आपल्या मेंडेलिव्हच्या याच्यामधले होते, म्हणजे रासायनिक अभिक्रियांच्या आधीचा धडा. एक सेकंड, आपण जरा चेक करूया म्हणजे काहीच गोंधळ नको व्हायला. धातू अधातूचे गुणधर्म ऍक्च्युली त्याच्यामध्ये किंचित धडा चुकला. काय होतं माहितीये का, खूप साऱ्या गोष्टी आपण एकत्र करतोय आपण या धड्याच्या शेवटी, आणि असाच एक मुद्दा या धड्यामध्ये सुद्धा आहे, धातू आणि अधातूंचे गुणधर्म. आपण आधी 2रा धडा संपवू आणि मग 3ऱ्या धड्याकडे जाऊ. आज आपला हा धडा संपेल आणि धातू अधातूचे गुणधर्म झाले की आपला 3रा धडा सुरू होईल. थांबा, मी बुक पण शेअर करते आणि पीपीटी पण शेअर करते तुमच्या समोर. बघा, आपण हा जो आपला धडा आहे आधुनिक आवर्त सारणी, या धड्यामध्ये काय काय मुद्दे बघितले ते जरा पटपट रिवाइज करूया. बघा, आपल्या मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या धड्यामध्ये आपण काय काय पाहिलं होतं. ह्याचा शेवट आहे आज. जरा पुन्हा एकदा नीट लक्ष द्या. काय अडलं असेल, काय समजलं नसेल तर ते आज तुमचं क्लिअर होईल. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, आपण आपल्या आजूबाजूला असलेले पदार्थ किंवा द्रव्य ह्याचा जर अभ्यास केला तर ते कशाचे बनतात? ते सगळ्यात लहानात लहान अशा कणांपासून बनतात. त्या कणांना आपण काय म्हणतो? अणू. अणू आणि अणू जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचे असतात रेणू. अणू आणि रेणू एकत्र येऊन अनेक पदार्थ आपल्या आजूबाजूचे बनलेले असतात, बरोबर? मग आपल्या या धड्यामध्ये, अच्छा, का बरं हे ऑन होत नाहीये? हा, ओके, आलं. तर ह्याच्यामध्ये आपल्या ह्या धातूंना, अधातूंना किंवा आजूबाजूला असलेल्या पदार्थांना जेव्हा निरीक्षण करून त्याचा अभ्यास केला गेला तर ते कशाचे बनलेत? अणू आणि रेणू. पण अणू आणि रेणूच्या अभ्यासातनं अनेक वेगवेगळे मूलद्रव्य आहेत आणि त्याच्यापासून सगळ्या गोष्टी बनल्यात हे समजलं. म्हणून मग ह्या मूलद्रव्यांचा शोध लागला, त्यांना कसं मांडायचं, कोणतं मूलद्रव्य कोणाच्या नंतर येईल, कोणाच्या खाली कोण येईल, असं एक सिस्टमॅटिक आपण त्याची अरेंजमेंट करूया, म्हणजे एक पद्धतशीर मांडणी करूया, ज्याच्यामुळे वेळ वाचेल, कष्ट वाचतील आणि एकत्र सगळा अभ्यास होईल, असा विचार सुरू झाला. तर त्याच्यावरती सगळ्यात पहिला प्रयत्न केला होता डॉबेरनायरने. याचे 3 गट त्याने केले होते मूलद्रव्यांचे. पहिल्या आणि 3ऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी ही मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांका एवढी असते, हे त्याने बघितलं. पण अर्थातच हे काही सगळ्याच मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये असं नव्हतं. म्हणून मग हा एक जो विचार होता, काही मूलद्रव्यांच्या 3 गटांच्या बाबतीमध्ये जमला, पण बाकी सगळ्यांच्या बाबतीत तर काही त्याचा उपयोग नाही झाला. म्हणून या पहिल्या पायरीनंतर 2री पायरी जी होती ती न्यूलँडच्या अष्टकांचा नियम. 8-8-8 अशा गटांमध्ये जर आपण मूलद्रव्यांना त्यांच्या चढत्या अणुवस्तुमानांकाच्या हिशोबाने, ह्याने पण तेच केलं होतं, अणुवस्तुमानांकाचा चढता क्रम त्या हिशोबाने मुलांना, म्हणजे त्या ऍटम्सना, म्हणजे त्या अणूंना उभं केलं. तर मग त्याच्यामध्ये त्याला हे दिसलं की 1 ते 7 एकसारख्या मूलद्रव्यांच्या नंतर
8वा मूलद्रव्य हा पहिल्याच्या खाली येतो, म्हणजे पहिल्याच्या खाली 8वा, दुसऱ्याच्या खाली 9वा, तिसऱ्याच्या खाली 10वा. अशा पद्धतीने आपण त्याची रचना करू शकतो, हे त्याला समजलं. जसे आपल्या संगीतामधले 7 स्वर असतात, तसेच 8, 8, 8 म्हणजे 1 ते 7 आणि 8वा 1च्या खाली, अशा पद्धतीने आपण मूलद्रव्यांना मांडू शकतो असं त्याला वाटलं. जवळपास 30 मूलद्रव्य त्याने त्याच्या त्या टेबलमध्ये मांडली. पण त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या, जसं की एकाच गटामध्ये धातू आणि अधातू एकत्र आले होते. एका गटामध्ये, एका ग्रुपमध्ये 2-2 मूलद्रव्य एकत्र ठेवली गेली होती, असं बरोबर नाहीये ना. शिवाय काही काही मूलद्रव्य यांचे गुणधर्म सारखे ते लांब लांब गेले होते. सो ह्याच्यामध्ये हे कळलं की ही मांडणी तर ठीक आहे, पण ही पूर्ण नाहीये, बरोबर नाहीये. नवीन शोधल्या गेलेल्या मूलद्रव्यांना त्याच्यामध्ये टाकायला जागाच नव्हती. अशा अनेक त्रुटी त्याच्यामध्ये होत्या आणि म्हणून मग त्याच्यानंतरचा पुढचा विचार मेंडलीवच्या आवर्त सारणीचा होता. ह्याची आपण गोष्ट सुद्धा ऐकली होती. तर या मेंडलीवने स्वतःची एक आवर्त सारणी मांडली. त्याच्यामध्ये उभे 8 आणि आडवे 7 असे त्याने कॉलम केले होते, म्हणजे उभे आडवे असं एकमेकांना छेदलं की तिथे एक छोटे छोटे चौरस बनतात आणि ते प्रत्येक मूलद्रव्याचं घर असं त्याने त्याला मांडलं. आता ह्याच्यामध्ये काही काही गोष्टी खूप फॅन्टॅस्टिक होत्या. त्याने जी मूलद्रव्य शोधली गेली नाही त्यांचीही भाकितं गेली, की हे 3 अल बोरॉन, अल ॲल्युमिनियम आणि अल सिलिकॉन असे 3 धातू शोधले गेले नंतर, तर त्याचे असे गुणधर्म असतील. म्हणजे अल म्हणायच्या ऐवजी एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन असं नाव त्याने दिलं होतं. एका म्हणजे ह्याच्या नंतरचा असा. तर तो त्याचा विचार होता आणि त्या मूलद्रव्यांची त्याने आधीच प्रॉपर्टी सांगून ठेवली होती की हे असं असेल, त्याचे वजन एवढं असेल, त्याच्या प्रॉपर्टीज अशा असतील आणि त्या सगळ्या बरोबर निघाल्या. शिवाय ह्याच्यामध्ये एकाच गुणधर्माचे सगळे लोक एका एका गटामध्ये आले होते. उदाहरणार्थ सगळेचे सगळे धातू एका बाजूला, सगळेचे सगळे अधातू एका बाजूला. त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी होती की काही मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकामध्ये काही चूक झाली होती, त्यांनी रिपेअर केली आणि त्यांनी नीट केलं. जसं बेरिलियम हा बोरॉनच्या नंतर आला होता, पण मग त्याने ऍक्च्युअल गुणधर्म बघून त्याचं मूलद्रव्याचा त्या अणुवस्तुमानांक चेक केला आणि बेरिलियम आधी बोरॉन नंतर अशी ही योग्य मांडणी केली. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने त्याचं जे पिरियॉडिक टेबल होतं हे बऱ्याच प्रमाणामध्ये यशस्वी होतं, पण त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या. सगळ्यात पहिली गोष्ट ही होती, त्याने अणुवस्तुमानांकाच्या हिशोबाने मूलद्रव्यांना लावलं. तर तुम्हाला इकडे दिसतंय का, फेरस आणि कोबाल्ट यांचं जवळजवळ वस्तुमान सारखं आहे. सॉरी, कोबाल्ट आणि निकेल ह्याचं जवळजवळ वस्तुमान सारखं आहे, 58.9, 58.7. आधी कोणता नंतर कोणता ह्याच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन होतं. नंतर समस्थानिकांचा शोध लागला, म्हणजे एकाच मूलद्रव्याचे दुसरे अणू ज्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या फक्त जास्त आहे, पण त्यांना कुठे ठेवायचं. मग अशा मूलद्रव्यांना ज्यांच्यामध्ये समस्थानिक आहेत त्याची मांडणी याच्यामध्ये करण्याची सोय नाहीये. शिवाय हायड्रोजनची जागा पहिल्या गटामध्ये पाहिजे का 7व्या गटामध्ये पाहिजे हे पण काही निश्चित नव्हतं. मधल्या मूलद्रव्यांच्या, मोठ्या मूलद्रव्यांच्या स्पेशली बाबतीत जे मधले राहिलेले अंतर आहे बघा, 88.9 नंतर 91.2, एवढ्या सगळ्याच्यामध्ये मूलद्रव्य नसतील कशावरनं, कारण हे अणुवस्तुमान आहेत. त्याच्यामधला एक्झॅक्ट आकडा आपल्याला माहित नाही की मध्ये 2, 3, 4 किती लपलेले आहेत मूलद्रव्य. काही मूलद्रव्यांचा अणुवस्तुमानांक हा अपूर्णात आहे, कारण की त्याचे आयसोटोप्स म्हणजे समस्थानिकांचा आपण अभ्यास केला तर ते अपूर्णांकात येतं. मग ते अशा मोठ्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या मध्ये किती मूलद्रव्य लपलेली असतील हे काही सांगता आलं नाही. अशा अनेक छोट्या मोठ्या किंचित काय बरं म्हणू आपण, राहून गेलेल्या गोष्टी ह्या मेंडलीवच्या पिरियॉडिक टेबल मधल्या सुधारित आवृत्तीमध्ये रिपेअर झाल्या, जी होती आधुनिक आवर्त सारणी. आता एक खूप फॅन्टॅस्टिक गोष्ट मेंडलीवच्या पिरियॉडिक टेबल मधली जी आहे की नंतर राजवायूंचा शोध लागला. ज्या वेळेला याने पिरियॉडिक टेबल बनवलं त्यावेळेला राजवायू असतात हे माहितच नव्हतं, पण जेव्हा ते शोधले गेले तेव्हा ह्या पूर्ण टेबलमध्ये त्याने काहीच डिस्टर्ब नाही केलं. एक नवा गट तिथे आणून लावला, ग्रुप 8 म्हणजे 8वा गट, त्याच्यामध्ये सगळे राजवायू होते. अशा पद्धतीने मेंडलीवचं पिरियॉडिक टेबल ही अतिशय यशस्वी अशी एक तयारी होती सगळ्या मूलद्रव्यांना मांडायची. पण याच्यामध्ये राहून गेलेल्या गोष्टी रिपेअर करण्याकरता नंतर आधुनिक आवर्त सारणी आली. त्याच्यामध्ये एकच महत्वाची गोष्ट बदलली, याच्यामध्ये आपण अणूचं वस्तुमान बघितलं. आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपण अणूचं अंक म्हणजे अणू अंक बघतो, म्हणजे त्याचा ऍटॉमिक नंबर बघतो, त्याच्यातल्या प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. ह्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आपण त्याच्या त्रुटी आणि गुण आत्ताच बघितलेत. आधुनिक आवर्त नियमामध्ये काय आहे की अणू क्रमांक म्हणजे अणू अंक हा त्या मूलद्रव्याची ओळख आहे.
अणु वस्तुमानांक नाही. ठीक आहे. आणि आधुनिक आवर्त सारणी त्यातले ट्रेंड्स हे आता आपल्याला आपल्या पुस्तकातनं चांगले बघायचे आहेत. हे मी तुम्हाला ऑलरेडी त्या दिवशी सांगितलेले होते. आता पुन्हा एकदा त्याच्यातले राहून गेलेले धातू आणि अधातू इथपासूनचे मुद्दे आपण आता बघूया आणि तिसऱ्या धड्याला आपल्या ह्याच्यानंतर सुरुवात होईल. बघा, हे मी का काढलंय कारण की याच्यामध्ये पूर्ण पिरियोडिक टेबल मोठ्या स्वरूपामध्ये एकदा ते बघूया. तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला हे सांगितलं होतं की एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक काय असतात. तर आता ह्याच्यातल्या काही मुद्द्यांना जरा रिवाइज करू आणि जे उरलंय ते करूया. धातू आणि अधातू हाच एक फक्त मुद्दा आपला आता उरलाय यातला. बघा, एस खंडामध्ये सगळे धातू आहेत, पी खंडामध्ये धातू, अधातू, धातू सदृश आणि त्याच्यानंतर राजवायू सगळेच आहेत. डी खंडामध्ये पण सगळे धातू आहेत आणि एफ खंडामध्ये पण सगळे धातू आहेत. पहिल्या गणामध्ये म्हणजे पहिल्या उभ्या, आता गण किती आहेत? 1 ते 18 उभे गण, 1 ते 7 आवर्त. आवर्त म्हणजे आडव्या 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 लाईन्स. उभ्या 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 म्हणजे गण, आडव्या 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 म्हणजे आवर्त. पहिल्या गणातल्या सगळ्याच्या सगळ्या मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉन संख्या 1 आहे. म्हणजे त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन, म्हणून त्याची संयुजा पण एकच आहे. दुसऱ्या गटातल्या म्हणजे दुसऱ्या गणातल्या सगळ्याच्या सगळ्या उभ्या पट्टीमध्ये बघितलं तर सगळ्या मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 2 आणि त्याची संयुजा पण 2. आता हे मधले डी ब्लॉक एलिमेंट आहेत, हे ट्रान्झिशन आहेत, ह्यांना नंतर बघायचं. 1, 2 नंतर खरं इथे यायला पाहिजे आपण, कारण 3, 4 नंतर 5 अणु अंक इथे. हे मध्ये आलेले कुठून आलेत? हे चौथ्या आवर्तापासून सुरू होतात. 1, 2, 3 मध्ये डी ब्लॉक एलिमेंट नाही आहेत, कारण हे सगळे छोटे छोटे आहेत. जेव्हा चौथी कक्षा सुरू होते म्हणजे चौथ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन यायला लागतात, तिथून खरं हे डी ब्लॉक एलिमेंट सुरू होतात. आता तिसऱ्या गणामध्ये सगळ्याच्या सगळ्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन आणि त्याची व्हॅलेन्सी पण 3 म्हणजे संयुजा 3. हा जो आहे चौथा गण, ह्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन. आता 4 इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो 4 इलेक्ट्रॉन देऊ पण शकत नाही, 4 इलेक्ट्रॉन घेऊ पण शकत नाही, मग तो शेअर करतो आणि त्याची व्हॅलेन्सी आहे 4. इथून चढत्या क्रमामध्ये संयुजा आहे. आता उलट, ह्या पूर्णच्या पूर्ण 15व्या म्हणजे 5व्या गणाच्या उभ्या गणाच्या, 15च म्हणू आपण त्याला जर आपण डी ब्लॉक धरले तर, ह्या 15व्या गणाच्या सगळ्याच्या सगळ्या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या आहे 5 आहेत. मग अष्टक पूर्ण करण्याकरता त्याला 3 लागतात. 5, 6, 7, 8 म्हणून याची संयुजा आहे 3. ह्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. मग ह्याला अष्टक पूर्ण करण्याकरता लागतात 2. याच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या आहे 7, पण अष्टक पूर्ण करण्याकरता लागतात 1, म्हणून ह्याची संयुजा आहे 1. बरोबर? म्हणजे ह्या 14व्या गटापर्यंत इकडच्या सगळ्यांची संयुजा 1, 2, 3. 14व्या गटानंतर इकडची संयुजा 3, 2, 1 अशी वाढते आणि कमी होत जाते. 18व्या गटामधल्या कोणत्याही मूलद्रव्याला संयुजेची गरजच नाहीये, कारण त्या सगळ्यांचे अष्टक पूर्ण झालेले आहेत. तर त्यांच्या आयुष्यामध्ये स्थिर आहेत, ते कोणाशी वाद घालत नाही, कोणाशी भांडत नाही, कोणाशी बोलायला जात नाही. ते त्यांचे राजवायू आहेत आणि ते खूप जगावेगळे श्रीमंत आहेत, त्यांना कोणाशी काही संपर्क करायची गरज नाही. त्यांच्याकडे सगळे लोक आहेत, त्यांच्याकडे बघून त्यांच्यासारखं वागतात. असे ते असल्यामुळे ते कोणाशीही रिॲक्शन करत नाहीत. त्यांच्या अष्टकामध्ये ऑलरेडी जी स्थैर्याची सिच्युएशन आहे ती त्यांच्याकडे आहे. आता हे झाले एस, पी, डी आणि एफ ब्लॉकची रचना, त्यातल्या संयुजा इलेक्ट्रॉनची गोष्ट. डावीकडून उजवीकडे तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसतं की अणूचा आकार कमी कमी होत जातो आणि वरून खाली बघितलं तर अणूचा आकार हा वाढत जातो. का बरं? पहिल्या कक्षेमध्ये पहिल्या आवर्तामध्ये 1 कक्षा, दुसऱ्या आवर्तामध्ये 2 कक्षा, तिसऱ्यामध्ये 3, असं करत करत जेव्हा तुम्ही जाल तर 7व्यामध्ये 7 कक्षा असतील. स्वाभाविक आहे की नाही याचा आकार वाढला. पण आडवं जेव्हा जातो आपण तर त्याच कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन वाढत जातात. इलेक्ट्रॉन बाहेरचे वाढले म्हणजे आतले प्रोटॉन पण वाढले. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या वाढली की परस्पर आकर्षणाचं बल वाढतं आणि ते एकमेकांना जास्त आकर्षित करतात. म्हणजेच जसं जर तुम्ही डावीकडून उजवीकडे जाता, इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स यांच्या आकर्षण बलामुळे त्या अणूची साईज जे आहे म्हणजे आकार जो आहे तो श्रिंक होतो, म्हणजे कमी कमी होत जातो. ठीक आहे, हे झालं आकाराचं. दुसरं आहे मेटल्स, नॉन मेटल्स म्हणजे धातू अधातू.
हे सगळेचे सगळे धातू आहेत. हे सगळे गुलाबी, पिवळे, हे हिरवे, हे सगळे धातू आहेत. खालचे पण सगळे धातू आहेत. पी ब्लॉक मध्ये तुम्हाला ही निळी झिगझॅग लाईन दिसते का, अशी अशी पायऱ्यांसारखी रचना? हे जे आहेत हे सगळे आहेत धातू सदृश. म्हणजे ते धातूही नाहीत, ते अधातूही नाहीत. बघा मी तुम्हाला काढून दाखवते कोण आहेत धातू सदृश. हे सगळे हे डार्क नाही, लाईट ब्ल्यू कलरचे सगळे जे आहेत ना, हे सगळे धातू सदृश आहेत. ह्यांचा वापर वेगळ्या वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी होतो. ते धातूंसारखे चमकदार आहेत का? नाही. ते अधातूंसारखे आहेत का? नाही. न तसे न असे, दोघांचे गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत. हे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 7 धातू सदृश असतात. उरलेले इकडचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, हे 12 जे आहेत ते अधातू धरा. राजवायू वेगळे धरायचे, ते तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता, पण ते आहेत ऍक्च्युली राजवायू. पण नॉन मेटल्स जे बघितलेत ते एवढे आहेत. ठीक आहे. बाकी सगळेचे सगळे धातू आहेत. इकडचे सगळे अधातू आहेत, मधले धातू सदृश आहेत आणि कोपऱ्यामध्ये राजवायू आहेत. अशी रचना आहे. मग धातूचे गुणधर्म डावीकडून उजवीकडे कमी होत जातात आणि अधातूचे गुणधर्म डावीकडून उजवीकडे वाढत जातात. बरोबर आहे की? ह्याच्या बरोबरच आणखी एक मुद्दा येतो, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. म्हणजे ऋण, काय बरं म्हणतात त्याला, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे धनता आणि ऋणता, ऋणप्रभारिता आणि धनप्रभारिता. ओके, हे मराठी शब्द आहेत. धनप्रभारिता म्हणजे पॉझिटिव्ह आयन्स बनवणं आणि ऋणप्रभारिता म्हणजे निगेटिव्ह आयन्स बनवणं. आता हे कसं होतं? सोडियम बघा, सोडियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन किती? बघा 11 इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यामध्ये. आता जरा आपण हे बघूया, आकाराचं आपल्याला समजलं. आता जरा आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी हे मुद्दे बघू. हे काही काही इंग्रजी शब्द जास्त सोपे आहेत मराठी शब्दांपेक्षा, पटकन लक्षात येतात आणि त्याचा अर्थही लगेच कळतो कसा ते बघा. आणि मग मी काय मराठीला नाव ठेवत नाहीये, पण काही काही वेळेला शब्द आपल्याला बोलताच येत नाहीत, माहिती असूनही. बघा, आता सोडियमचा अणु अंक आहे 11. आपण त्याचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहूया 2, 8 आणि 1. बरोबर की नाही? पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1च इलेक्ट्रॉन आहे. हा इलेक्ट्रॉन जेव्हा सोडियम देऊन टाकतो तेव्हा काय होतं? त्याच्यावरती एक धनप्रभार येतो. म्हणजे हा झाला धनप्रभारित आयन. त्याला म्हणतात कॅटायन. कॅटायन, कॅटायन, CATION. ठीक आहे? ठीक आहे. आता काय झालं? सोडियम झाला पॉझिटिव्ह, तो झाला कॅटायन. आता इकडे दुसरीकडे आपण बघूया क्लोरीन. क्लोरीनची अणु अंक आहे 17. मग आता आपण त्याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं, म्हणजे इलेक्ट्रॉन संरूपण लिहिलं, तर ते किती असेल? छोटं करू का जरा, म्हणजे दोन्ही एकत्र दिसतील. हा, ते आहे आता 2, 8 आणि 7. बरोबर की नाही? आता याला याचा अष्टक पूर्ण करण्याकरता 1 इलेक्ट्रॉन पाहिजे. हा याने दिला आणि तोच जर याने इकडे घेतला तर आता याचा अष्टक पूर्ण झालं, म्हणजे त्याला 2, 8, 8. पण 1 इलेक्ट्रॉन आला म्हणून हा झाला आता ऋणप्रभारित आयन. ठीक आहे? इथे धनप्रभार आहे, इथे ऋणप्रभार आहे. याला म्हणतात एनायन, म्हणजे ऋणप्रभारित आयन. ठीक आहे? आता निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह जे आपण मगाशीच म्हणालो, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एकत्र आले तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, विद्युत प्रभार, परस्पर भिन्न विद्युत प्रभारामुळे ते एकमेकांना आकर्षित करतात. आणि NaCl, NaCl म्हणजे आपलं मीठ, खाण्यातलं मीठ, Na+ आणि Cl-, NaCl असा एक आयनिक संयुग बनतं. बरोबर? मग आता ह्या बाजूला सगळे जे आहेत हे 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 सगळे धातू कॅटायन बनवतात, म्हणजे ते धनप्रभार अधिक असलेले असे सगळे मूलद्रव्य आहेत. या बाजूला सगळे जे अधातू आहेत ते ऋणप्रभार जास्त असलेले, म्हणजेच डावीकडून उजवीकडे ऋणप्रभारिता वाढते आणि उजवीकडून डावीकडे धनप्रभारिता वाढते. बरोबर आहे की नाही? सोपं आहे. हे झालं आपल्या ह्या सगळ्या पिरियॉडिक टेबल मधल्या, म्हणजे ह्या आवर्त सारणीतल्या जमेच्या बाजू. धातू कुठे, अधातू कुठे, साईज कशी, आकारमान. बघा, अणु आकारमान हा पहिला मुद्दा होता जो आपण आधीच बघितला. नंतर दुसरी
धातू अधातू गुणधर्म तेही आपण आत्ताच बघितले. डावीकडे धातू आणि उजवीकडे अधातू. 2 मिनिटं मी येते मॅडम. आणि तिसरं आपण जे बघितलं ते होतं बघा, इथे काढलेत बघा धातू सदृश, आहे की नाही. आता त्याच्यानंतर खाली आपण आणखी त्याचा एक मुद्दा जो बघितला तो आहे अच्छा धन प्रभारिता ऋण प्रभारिता आणि हॅलोजन पुलातील प्रवणता. हॅलोजन पूल म्हणजे हॅलोजनचा जो गट आहे पूर्ण 17 नंबर, त्याच्यामध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे 4 सदस्य आहेत. त्याच्यामधला फ्लोरीन आणि क्लोरीन हे वायू अवस्थेत आहेत, छोटे आहेत आणि एकदम रिएक्टिव्ह आहेत. ब्रोमीन हा द्रव अवस्थेत आहे आणि आयोडीन हा स्थायू आहे. वरून खाली आपण जसं जातो ना तसा तो अणू जो आहे तो मोठा मोठा होत जातो, बरोबर. तर एकदम छोटा आणि हलका फुलका रिएक्टिव्ह जो आहे तो गॅस, त्याच्या खालचा थोडा मोठा तरी हलका फुलका तो आहे गॅस. पण ब्रोमीन हे द्रव अवस्थेत आहे कारण त्याचा अणू जो आहे हा कम्पॅरेटिव्हली थोडासा मोठा आहे, बरोबर. मोठे मोठे अणू एकमेकांना अडकू शकतात त्याच्यामुळे तो द्रव अवस्थेत आहे. आणि आयोडीन त्याच्याहूनही मोठा आहे म्हणून तो स्थायू अवस्थेमध्ये असतो. अशा पद्धतीने आपला हा धडा इथे संपलेला आहे. ठीक आहे. आज आपण आपला तिसरा धडा सुरू करणार आहे जो की आहे रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. हा अतिशय सोपा, अतिशय छान आणि मस्त धडा आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचंय. रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, त्यांच्या अभिक्रियांच्या लेखनाचे नियम कोणते, रासायनिक समीकरण संतुलित करायचं म्हणजे काय करायचं, आणि रासायनिक अभिक्रियांचे प्रकार म्हणजे कोणते. आता बघा, रासायनिक अभिक्रिया आपण त्याची पीपीटी बघूया. आधी पुस्तक तर काढलं आपण. आता आपल्याला हे बघायचंय की रासायनिक अभिक्रिया होते म्हणजे काय होतं. जरा तुम्ही मला एखादं उदाहरण सांगा बरं तुमच्या ओळखीतलं रासायनिक अभिक्रियाचं. बघू बरं तुम्हाला काय सुचतंय का. तुम्ही एखादी रासायनिक अभिक्रिया बघितली का आजूबाजूला होताना. त्या मी एकटीच अभ्यास करतेय का. तुमच्या आजूबाजूला कुठल्या रासायनिक अभिक्रिया होतात सांगा जरा मला. तुम्ही कुठल्या रासायनिक अभिक्रिया बघितल्यात. काय सगळे एकदमच बोलले की काय. मला एकदम गाणं ऐकू आल्यासारखं आलं पण काही शब्द समजले नाही. एकेकाने सांगा. काय. हो करेक्ट. लोखंडाने गंज धरणे. बरोबर, लोखंड गंजणे ही एक रासायनिक अभिक्रिया आहे. शाबाश. अजून कोणाला काही माहितीये का. सांगा सांगा सांगा. कोणतरी सांगायला आलंय पुढे. एक अभिक्रिया तर कळली की लोखंडाला गंज चढणे. अजून कसा आवाज येतोय माहितीये का. कुक कुक कुक. मला कळत नाहीये काय त्याचा अर्थ. हे बाकी सगळ्या शाळांमधली मुलं जी शांतपणाने नुसती ऐकतायत पटपट उत्तर द्या ना रे मुलांना. तुम्ही माईक अनम्यूट करून सांगू शकता. तुमच्या आजूबाजूला रासायनिक अभिक्रिया तुम्ही बघितल्या नाहीयेत का होताना. एक त्यांनी सांगितलं गंज चढणे बरोबर आहे पण हे त्यांनी पाहिलंय. तुम्ही काही पाहिलंय की नाही आजूबाजूला. भगवान. बनाना पिकणे. येस करेक्ट. बनाना पिकणे दुसरी एक महत्वाची अभिक्रिया आहे. अगदी बरोबर आहे. अजून मुलींनो अशा मस्त बसल्या पिक्चर बघतो आपण तसेच. काहीतरी विचार करा, उत्तर द्या. आम्ही काहीच लोक अभ्यास करत नाही, आपण सगळे एकत्र अभ्यास करतोय. तुम्हाला जे माहितीये जे सुचते ते सांगा. काय होणे. काहीतरी बोलल्या खरं त्या मुली पण मला हे ऐकू नाही आलं. बरं ऍटलिस्ट तुम्ही काहीतरी सांगताय. सगळंच मला ऐकू येत नाही. कधी कधी खरंच नेटवर्क इश्यू असतो आणि तुमचे माईक बरेच लांब आहेत मी समजू शकते. पण तुम्हाला काहीतरी काय होणे. फळ सडणे.
ओके, फळ सडणे हे पण बरोबर आहे, करेक्ट आहे. फळ पिकणे, फळ सडणे दोन्ही बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे. आता आपण जरा अच्छा काही बोलायचं कोणाला अजून कमी जाऊ पीपीटी कडे. चला म्यूट करू तुम्हाला. कोणीतरी बोलतंय. अच्छा झाले सगळे म्यूट. चलो भगवान पाटील काही बोलायचंय का? हँड रेस केलं तुम्ही का पीपीटी शेअर करू? मग अशी त्यांनी काहीतरी मेसेज केला होता, केळे पिकणे, बनाना पिकणे, हे ऑलरेडी त्यांनी सांगितलंय. हाच आपला धडा आहे आणि एकदम सोप्पा आणि मस्त धडा आहे हा. खूपच भारी धडा आहे, मला फार आवडतो. सगळे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे धडे मस्त आहेत, माहितीये का तुम्हाला? तुम्हाला पेपरमध्ये 10वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये जर तुम्हाला ऑप्शन आले फिजिक्स आणि केमिस्ट्री, मी फिजिक्सला मला खूप आवडतं फिजिक्स, पण मी तुम्हाला सांगते ज्या धड्यांमध्ये थेअरी आहे, थेअरी म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला ती कन्सेप्ट कळली आणि ती आपण लिहिली की आपल्याला व्यवस्थित मार्क मिळू शकतात, तर ते सगळे जे धडे ते इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे आहेत. हे धडे पक्के करा, म्हणजे केमिस्ट्रीचे धडे. इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक एवढं असं काही नाही तुम्हाला अजून, पण ह्या धड्यांमधनं तुम्हाला ज्या कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये चुका होण्याची शक्यता फार कमी असते. म्हणजे एकदा कळलं, डोक्यात फीड झालं की ते आरामात तुम्ही लिहू शकता. तर हे धडे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला मदत करते. ठीक आहे. रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. पहिल्या चित्रामध्ये काय दिसतं आपल्याला? कोणतरी अनम्यूट करा आणि सांगा, तर लवकर सांगा. मीच सांगू? बघा, एक लाकूड जळताना, एक नाही 2 लाकडं जळताना दिसतात. ह्याला म्हणतात ज्वलन म्हणजे कंबशन. जेव्हा एखादं लाकूड जळतं तेव्हा काय होतं? त्याचं पूर्ण रूप बदलून जातं. लाकूड जळणं म्हणजे लाकडाचा नंतर काय बरं म्हणतो आपण, राख होणं. त्याच्यावर काही वायू पण बाहेर हवेमध्ये रिलीज होतात. तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा एखादी गोष्ट ज्वलनामध्ये येते, म्हणजे जळते, तेव्हा काय होतं? त्या ज्वलनातनं त्या पूर्णच्या पूर्ण पदार्थामधले अणू आणि रेणू ह्यांच्यामध्ये काही आंतरिक बदल होतात. त्याला आपण रासायनिक अभिक्रिया म्हणतो. म्हणजेच एखादी गोष्ट गरम झाली परत थंड झाली, त्याच्या रासायनिक रचनेमध्ये काही बदल होत नाही, पण पूर्णपणे जळून गेली की त्यातले जे काही बॉन्डिंग आहेत, जे काही अणुरेणूची रचना आहे, जी अंतर्गत रचना आहे त्या पदार्थाची, ती सगळी डिस्टर्ब होते आणि म्हणजेच त्याच्यात बदल होतात आणि त्यालाच आपण रासायनिक अभिक्रिया म्हणतो. त्यातनं काही वायू निर्माण झाले, म्हणजे आधीच्या पदार्थातनं तो तुटून काहीच राख झाली आणि काहीच वायू, म्हणजेच आहे तो पदार्थ पूर्णपणे तुटला, म्हणजेच त्याच्या मूलभूत अवस्थेमध्ये, रचनेमध्ये बदल झाला, म्हणजेच रासायनिक अभिक्रिया झाली. असं दुसरं आहे फळ सडणे. तुम्ही मगाशी सांगितलं होतं ते अगदी बरोबर आहे. फळ सडणे म्हणजे झाडावरती जे काही फुल असतं छोटूसं, त्या फुलाचं छोटंसं फळ होतं. ते फळ छोटूसं टिंबा एवढं असतं, मग ते हळूहळू मोठं होतं, पण ते कच्चं असतं, हिरवं. जसं उदाहरणार्थ आपण लिंबू घेऊया. लिंबाचं फुल, लिंबाचं फळ, ते पिवळं झालेलं, हिरवं झालेलं फळ आपोआप पिकतं. जसं त्याने मगाशी केळाचं सांगितलं. ते आपोआप पिकणं म्हणजे आतून झालेली बदल आहेत. त्याचा आकार मोठा मोठा होत जाणं, त्याच्यामध्ये बदल होणं, त्याची चव बदलणं, रंग बदलणं, आकार बदलणं, हे सगळे आतमध्ये होणारे रासायनिक बदल आहेत. आणि नंतर हे खूप पिकलेलं फळ खाली पडतं, फुटतं, त्यात अळ्या होतात, बारीक बारीक किडे त्याला खाऊन टाकतात आणि त्यातली कोय बाहेर येते किंवा त्यातल्या बिया बाहेर येतात आणि त्या बिया रुजून त्यातनं नवीन झाड बनतं. ही सगळी निसर्ग चक्राची किमया आहे. पण ह्या सगळ्यामध्ये महत्वाचं काय? हे सगळं आपोआप होतं, बरोबर ना? यालाच रासायनिक अभिक्रिया असं म्हणतात. की फळ आपोआप पिकणं, पडलेलं फळ फुटणं, त्याच्यामध्ये अळ्या बिळ्या जाऊन त्याला ते संपवून टाकणं, रासायनिक अभिक्रियेचाच तो भाग आहे. रस्टिंग तुम्ही मगाशी सांगितलं, गंज चढणे, आणि आपलं डायजेशन, आपल्या पोटामध्ये आपण जे काही खातो, काहीही खातो, आणि माणूस तर काहीही खाऊ शकतो. आपण तरी भारतामध्ये बऱ्यापैकी प्रमाणामध्ये गोष्टी विचार करून खातो. इतर काही देशांमध्ये तर कोणीही कोणाला खाऊ शकतो. म्हणजे 4 पाय असलेल्या कुठल्याही गोष्टीला खाऊ शकतील अशी त्यांची प्रसिद्धी आहे. पण ते काही खाल्लं तरी पचतं पोटामध्ये. का बरं? आपल्या पोटामध्ये काही डायजेस्टिव्ह ज्युसेस असतात, म्हणजे पाचक रस असतात. दुसरं तिसरं काही नसून केमिकल्स आहेत, बरोबर की नाही? त्याचबरोबर आपल्या पोटामध्ये ऍसिड आहे. म्हणजेच आपण जे काही खातो ते सगळं बारीक होतं, त्याची पचनाची क्रिया होते आणि ते सगळं आपल्या शरीरामध्ये आपण ऍब्झॉर्ब करून घेतो. ही सगळी रासायनिक प्रक्रिया आहे. रसायनांशिवाय असं होणं शक्य नाहीये. म्हणून आपल्या आजूबाजूला आणि आपल्या मध्ये सुद्धा
रासायनिक अभिक्रिया सतत सुरू असतात. आता बघा ना, तुम्ही आणि मी आपण एकमेकांशी बोलतोय, तरी आपला श्वासोच्छ्वास सुरू आहे. म्हणजे आपण ऑक्सिजन घेतोय, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतोय, ही पण एक रासायनिक अभिक्रियाच आहे. आपल्या शरीरामधलं जे रक्त आहे त्या रक्तामध्ये इतर सगळ्या गोष्टी ऍड होत आहेत आणि बाहेर पडतात. म्हणजे नको असलेले घटक बाहेर पडतात, हवे असलेले घटक त्याच्या आत शिरतायत. रासायनिक अभिक्रियेतनं त्यातनं काहीतरी बनतंय, बरोबर? ही सुद्धा एक रासायनिक अभिक्रियाच आहे. आपल्या प्रत्येक पेशीमध्ये, पेशीच्या अंतर्गत भरपूर गोष्टी सुरू आहेत. प्रत्येक पेशी ही जिवंत आहे. ती प्रत्येक पेशी सुद्धा काहीतरी करते. त्याच्यामध्ये डीएनए, तो स्वतःच एक केमिकल आहे. त्याच्यामध्ये एनर्जी निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये अजून काही काही गोष्टी आहेत. त्या सगळ्याच्या सगळ्या दुसऱ्या तिसऱ्या काही नाही, केमिकल्सच एक भाग आहे. म्हणजे केमिकल्स आपल्या शरीराच्या आत पण आहेत आणि बाहेर पण आहेत, तर त्याच्या रासायनिक अभिक्रिया होतच राहणार आहेत, बरोबर ना? आणि हाच आपला धडा आहे की आजूबाजूला असलेल्या काही गोष्टी ज्या असतात त्या रासायनिक अभिक्रियेतनं होतात आणि काही गोष्टी भौतिक अभिक्रियेतनं होतात. जसं एक पेपर आहे माझ्याकडे, त्याला फाडलं आणि फेकलं, तर फाडलेला पेपर हा मूळ पेपर सारखाच असणार आहे, फक्त एका पेपरचे 2 तुकडे झाले. पण त्याच्या रचनेमध्ये काहीच बदल झाला नाही. एका पेपरचे 2 तुकडे झाले म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या अणू आणि रेणूची रचना तशीच झाली, फक्त एकाचे 2 भाग झाले. पण तोच पेपर मी जाळला तर जिथे जळलंय तिथे त्याच्यामध्ये अंतर्गत बदल झाले. जेव्हा भौतिक गुणधर्मांमध्ये काहीच बदल होतात किंवा दिसण्यासारखे बदल होतात, पण अंतर्गत बदल होत नाहीत, ते फक्त भौतिक बदल असतात. जसं की आपलं फेवरेट उदाहरण आहे बर्फाचं पाणी, पाण्याची वाफ, वाफाचं पाणी, पाण्याचा बर्फ. हे सगळं आपण करू शकतो, म्हणजे आपण अवस्थांतर करतो. हे पण काय आहे, फक्त भौतिक बदल आहे. पाण्याचाही फॉर्म्युला H2O आहे, बर्फाचाही फॉर्म्युला H2O आणि वाफेचाही फॉर्म्युला H2O आहे. तर H2O म्हणलं की ह्यांच्यापैकी काही असू शकतं. त्याच्या रचनेमध्ये तर काही बदल झाला नाहीये, म्हणून तो फक्त भौतिक बदल आहे, बरोबर? आता रासायनिक अभिक्रिया कोणत्या, भौतिक कोणत्या, हे आपण जरा पुस्तकातनं बघूया. हा टेबल आहे पुस्तकामध्ये, हा आपण डिस्कस करू तिथे मराठीमध्ये. मग रासायनिक समीकरण कसं मांडायचं? हायड्रोजन प्लस ऑक्सिजन आपल्याला काय देतं? H2O म्हणजे पाणी. हे जे काही लिहिलेलं आहे ते आहे रासायनिक समीकरण, आणि हे सुद्धा आहे अर्धवट समीकरण. त्याला बॅलन्स करावं लागतं, त्याला संतुलित करावं लागतं. हाच आपल्या वेळाचा तिसरा मुद्दा आहे. हे कसं करायचं? शाब्दिक समीकरण आणि नंतर त्याच्यानंतर रासायनिक सूत्राचा वापर करून केलेलं रासायनिक समीकरण, हे ही 2 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्या काय आहेत, कशा आहेत, पुस्तकामध्ये आपण पद्धतशीर उदाहरणांसकट ते बघूया. नंतर रासायनिक समीकरणाच्या ज्या काही टप्पे आहेत ते सगळं बघायचं, त्याला संतुलित करायचं. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अभिक्रियाकारक आणि मग उत्पादित ही ओळखायची असतात. त्याच्यानंतर त्याचा गुणांक निश्चित करायचा, किती अणू आहेत आणि किती अणू तिकडे आहेत, त्याला संतुलित करायचं. कमी जास्त असेल त्याला बॅलन्स करायचं आणि दोन्हीकडे चेक करायचं, खात्री करायची की बरोबर आहेत का. आणि मग रासायनिक बदल आणि रासायनिक अभिक्रियांचे प्रकार आहेत. पहिले आहे संयोग, मग आहे अपघटन, मग विस्थापन, दुहेरी विस्थापन. हे 4 प्रकारच्या अभिक्रिया आपल्या पुस्तकामध्ये आहेत. संयोग अभिक्रिया म्हणजे कॉम्बिनेशन, हे आपण डिटेलमध्ये एक एक करून बघणार आहे. नंतर आहे उष्माग्राही आणि उष्मादायी, म्हणजे काही अभिक्रियांमध्ये उष्णता घेतली जाते आणि काही अभिक्रियांमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते. त्यानंतर असतं सगळ्यात महत्वाचं शेवटचं रेडॉक्स रिएक्शन. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिएक्शन ह्या एकत्रित होत असतात. आणि मग धातूचा गंज, प्रतिबंध, खवटपणा, त्याचा प्रतिबंध, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पुस्तकामध्ये आहेत. आता ते एक एक करून आपण बघूया. धडा आहे आपला रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे. मी तुम्हाला म्हटलं होतं हा जो टेबल आहे तो आपण आपल्या पुस्तकात सोडवू, कारण की तो आता इथे मराठीमध्ये, आपल्या पीपीटी मध्ये तो इंग्लिशमध्ये होता, त्यामुळे आपण आता तो इथे सोडवू. तुम्ही आता मला सांगा ह्याच्यामध्ये कुठले बदल कोणते आहेत. लाल पेनाने सांगितले. अन्न शिजणे भौतिक आहे का रासायनिक आहे? रासायनिक बदल. बरोबर, कारण इथे दिलेलंच आहे. फळ परिपक्व होणे भौतिक का रासायनिक? रासायनिक बदल. दुधाचे दह्यात रूपांतर होणे रासायनिक बदल. बर. पाण्याचे बाष्पीभवन होणे
पाण्याची वस्तू कोण आहे? सांगा. मुलांना बोला, तुमच्या आजूबाजूचे लोकच बोलतात, तुम्ही मला प्रश्नाचं उत्तर द्या. पाण्याचे बाष्पीभवन होणे. भौतिक बदल आहे. बदल. बरोबर. जठरामध्ये अन्न बरोबर. जठरामध्ये अन्न पचणे. रासायनिक बदल. करेक्ट. बघा, हे डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे. भौतिक बदल, कारण हे अवस्थांतरे आहे, ह्याला संप्लवन म्हणतात. शहावादी फरशीवर किंवा कडप्प्यावर लिंबाच्या रसाचे डाग पडणे. रासायनिक बदल. बरोबर. उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे. भौतिक आहे, फक्त काच फुटली आहे, काचेची काही बदल नाही. भौतिक बदल. आता माईक बंद करा. बोलून झालं असेल तर आता माईक बंद करा. बरोबर आहे. आपण हा पूर्ण तक्ता भरला, त्यातले भौतिक बदल आणि रासायनिक बदल कोणतेही समजून घेतले. एक खूप महत्वाची गोष्ट आहे बघा, रासायनिक बदलांबरोबर भौतिक बदल हे होणारच. कारण काय, ते इंडिकेटर्स आहेत की रासायनिक बदल कसं झालंय. भौतिक बदलाशिवाय तुम्हाला कळणार आहेत का काहीतरी झालंय ते? पण फक्त भौतिक बदल जे असतात त्याच्यामध्ये रासायनिक बदल होत नाहीत. आपलं कन्फ्युजन कमी व्हावं म्हणून आपण त्याला भौतिक बदल, रासायनिक बदल असं वेगवेगळं लिहितोय. पण जरा डोक्याचा वापर करून आपण जर बघितलं, दुधाचं दह्यात रूपांतर होताना आपल्याला दिसतं ना वेगळं वेगळं आहे. भौतिक बदल येतो, त्याचा रंग बदलला, थोडासा पिवळसर झाला, घट्ट झालं, हा भौतिक बदल आहे. जठरामध्ये अन्न पचणे हा पण रासायनिक बदल आहे, पण त्या अन्नामध्ये बदल झालेत, भौतिक बदल झालेत त्याच्यामध्ये. बरोबर ना? म्हणजेच रासायनिक बदलांच्या बरोबर भौतिक बदल हे होतच असतात, पण ते भौतिक बदल हे सेकंडरी आहेत म्हणून आपण त्याला इथे टिक केलेलं नाहीये. ठीक आहे. आता पुढे आपल्याला एक त्यांनी काम दिलेलं आहे, 5 प्रयोग करायला सांगितलेलं आहे. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि 5वा. आणि ह्यातले काही प्रयोग हे खाली आपल्या केमिकल रिएक्शन्स मध्ये सॉल्व्ह करताना दिलेले आहेत. काय दिलंय? बाष्पन पात्रामध्ये 1 चमचाभर चुनखडी म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचे चूर्ण घ्या. त्याला मोठ्या निळ्या ज्योतीने भरपूर उष्णता द्या. तुम्हाला काय करायचंय, पांढऱ्या रंगाची चुनखडी घ्यायची, त्याला भरपूर गरम करायचं, चांगली हीट द्यायची. काय होईल असं त्यांनी विचारलेलं आहे. आता तुम्हाला हेही विचारलं इथं खाली टेबलमध्ये, एखादा वायू बाहेर पडतो का, हे तुम्हाला केल्याशिवाय समजणार नाही, किंवा तुम्हाला याचे व्हिडिओज बघावे लागतील तरच तुम्हाला हे दिसेल. हे सगळे प्रयोग तुमच्या शाळेच्या लॅबमध्ये तुम्ही करून बघू शकता. जेव्हा तुम्ही हे बघाल तेव्हा तुम्हाला समजेल की ते कॅल्शियम कार्बोनेट जे होतं त्यातनं काहीतरी गॅस बाहेर पडल्यासारखं वाटतं. तापमानात बदल अर्थातच तुम्ही त्याला गरम केलंय. बदलाचा प्रकार रासायनिक. पहिल्या याचा CaCO3चा आत्ता जो आपण प्रयोग बघितला त्याच्यामध्ये काय आहे, कॅल्शियम कार्बोनेटला तुम्ही जेव्हा हीट करता त्यातनं CO2 गॅस बाहेर पडतो. बरोबर ना? हा गॅस बाहेर पडला तर काय होणार आहे, तापमानात बदल. अर्थातच तापमान वाढलंय आणि बदल कुठलाय, रासायनिक. अशा पद्धतीने खालच्या सगळ्या 4ही इतर प्रयोगांचं जे वरती दिलेत त्याचा जरा विचार करणं, हे लिहा आणि बघा काय होतं ते. आता आपल्याला हे सांगितलंय की तापमान, दाब यांच्यासारखे परिमापी म्हणजे पॅरामीटर्स बदलल्यामुळे भौतिक बदल घडतात. का होतात भौतिक बदल? आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी आहेत. आता माझ्या रूममध्ये किंवा तुमच्या शाळेमध्ये किंवा आपल्या शाळेमध्ये बाहेर ग्राउंडमध्ये कुठे जा, काहीतरी तापमान असतं. आपण म्हणतो उन्हाळ्यामध्ये काय तापमान 50 डिग्रीला पोहोचलंय. बरोबर? तसंच समुद्र सपाटीजवळ आर्द्रता वेगळी असते आणि समुद्रापासून खूप लांब उंचावर गेलात की आर्द्रता वेगळी असते. हवेचा दाब समुद्र सपाटीजवळ वेगळा आणि उंचीवर वेगळा. बरोबर? उंचीवर गेलात की दाब कमी होतो. म्हणजे असे अनेक भौतिक बदल हे ह्या पॅरामीटर्समुळे बदलतात, ह्या परिमापांमुळे बदलतात. टेम्परेचर बदललं, बरोबर आहे बघा, टेम्परेचर बदललं की पाण्याचा म्हणजे बर्फाचा जो गोळा असतो त्याचं पाणी होतं, कारण तुम्ही तापमान बदलले. तापमान कमी केलं की ह्याच पाण्याचा बर्फ होतो.
म्हणजेच की हे सगळे फिजिकल चेंजेस एकतर तापमान किंवा दाब यांच्या बदलामुळे होतात. आणि ह्या भौतिक बदलांमध्ये द्रव्याचे संघटन आहे तसंच राहते. त्याच्या अणू आणि रेणूंच्या रचनेमध्ये अंतर का होईल, अवस्था बदलल्याचंच अंतर होईल. पण ते तुटले फुटले काहीतरी वेगळंच बनलं असं होत नाही. आणि बऱ्याच वेळा हे भौतिक बदल हे प्रत्यावर्ती म्हणजे रिव्हर्सिबल असतात. भौतिक बदलांमध्ये त्यांचं संघटन बदलत नसल्यामुळे कुठलीच रासायनिक अभिक्रिया होत नाही, त्यात काहीच रासायनिक बदल होत नाही. पण एखाद्या प्रक्रियेमध्ये द्रव्याचं जर संघटन बदललं तर तो रासायनिक बदल. जेव्हा एखादी प्रक्रिया किंवा घटना म्हणजे रासायनिक बदल असं आपण म्हणतो, तेव्हा त्याच्याशी निगडीत अशा काही रासायनिक अभिक्रिया घडतात. आता याच्यामध्ये काय होतं, रासायनिक अभिक्रियांमध्ये पदार्थांमधले काही रासायनिक बंध तुटतात आणि काही नवे रासायनिक बंध तयार होतात. त्यालाच आपण तोडणे आणि जोडणे असं म्हणू शकतो. आता समजा मी तुम्हाला सांगितलं कार्बन हा कोळसा आहे आणि त्याला मी जाळलं, कार्बनला मी जाळलं, कोळसा जाळला, तर कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार झाला. आणि जाळलं म्हणजे उष्णता दिली. तर हे सगळं काय लिहिलंय, कार्बन मी लिहिला C, O2 म्हणजे ऑक्सिजन, CO2 हा गॅस आहे. अशा पद्धतीने आपण हे रासायनिक समीकरण लिहू शकतो. हे त्याचे आहेत रासायनिक सूत्र. पण जर मी ह्याला असं लिहिलं, कार्बन कोळसा अधिक ऑक्सिजन बरोबर कार्बन डायऑक्साईड, तर ते झालं शाब्दिक समीकरण. आता ह्याच्यामध्ये डाव्या बाजूला असलेले सगळे जे आहेत ते आहेत अभिक्रियाकारक. बघा इथे लिहिलेला आहे हा शब्द, अभिक्रियाकारक किंवा अभिकारक, अभिकारक किंवा अभिक्रियाकारक. डाव्या बाजूला अभिक्रियाकारक, तर मग उजव्या बाजूला कोण, त्याला म्हणतात उत्पादित. उत्पादित म्हणजे प्रोडक्ट्स. ठीक आहे. म्हणजेच तुमच्या रासायनिक अभिक्रियेमध्ये डावी बाजू म्हणजे LHS, एक बाण, आणि RHS म्हणजे राईट हँड साइड, अशा दोन गोष्टी असतात. म्हणून त्याला समीकरण म्हणतात. समीकरण या शब्दाचा अर्थच आहे समान करणे, दोनही बाजू समान करणे. डावी बाजू बरोबर उजवी बाजू असं जेव्हा आपण करतो तेव्हा काय होतं, डावीकडे सगळे अभिक्रियाकारक आणि उजवीकडे सगळे उत्पादित, अशा दोन गोष्टी असतात. आता ह्याच्यामध्ये त्यांच्या अवस्था स्थायू, द्रव, वायू अशा पण लिहिल्या जातात. कार्बन मी लिहिणार सॉलिड, सॉलिड म्हणजे स्थायू. ऑक्सिजन मी लिहिणार गॅस म्हणजे गॅशियस फॉर्म मधला ऑक्सिजन. आणि CO2 हा गॅस मी ऑलरेडी एरोने दाखवलेला आहे. उष्णतेला त्रिकोणात्मक दाखवतात. पाणी असेल तर तिथे ऍक्यू लिहितात, AQ म्हणजे ऍक्वियस, बरोबर. असे काही इंडिकेटर्स त्याच्यामध्ये असतात. आता रासायनिक समीकरण कसं लिहायचं, वरती आपल्याला जे दिलं होतं की नाही 5 प्रयोग, त्यातला हा दुसरा प्रयोग. एका रासायनिक अभिक्रियेला आपल्याला बघायचंय कॉपर सल्फेट निळ्या रंगाचं एक द्रावण आहे, त्याच्यावर तुम्ही जस्ताची पूड घातली आणि मग तुम्हाला मिळालं झिंक सल्फेट, हे रंगहीन द्रावण. आणि लालसर रंगाचे तांब्याचे कण खाली तुम्हाला वेगळे पडलेले दिसले. आता ही रासायनिक अभिक्रिया तुम्ही कसं लिहू शकता, कॉपर सल्फेटचं जलीय द्रावण अधिक जस्ताची भुकटी तुम्हाला काय देणार, झिंक सल्फेटचं जलीय द्रावण अधिक तांबे. ह्याला म्हणतात शाब्दिक समीकरण, कारण तुम्ही शब्दात मांडले. ह्याला तुम्ही संक्षिप्त स्वरूपात मांडलं तर तुम्ही काय म्हणणार, कॉपर सल्फेटला लिहितात CuSO4, झिंकला Zn. मग तुम्ही त्याची अभिक्रिया लिहिली की तुम्हाला मिळालं झिंक सल्फेट आणि नंतर मिळालं कॉपरचे कण. झालं. डावी बाजू उजवी बाजू मध्ये आहे ॲरो म्हणजे बाण, म्हणजे हा आहे अभिक्रियाकारकांचा गट, हा आहे उत्पादितांचा गट, बरोबर. आता ह्याच्यामध्ये काही रासायनिक बंध तयार झाले, म्हणजेच काय झालं, काही गोष्टी तुटल्या आणि काही नव्या गोष्टी बनल्या. आता ह्यांचं लेखन कसं करायचं, आता आपल्या या अभिक्रियेमध्ये एकाहून जास्त अभिक्रियाकारक आहेत म्हणून त्याला आपण मध्ये अधिकचं चिन्ह दाखवलं. उत्पादितांमध्ये पण एकाहून जास्त म्हणून त्याला आपण अधिकचं चिन्ह दाखवून मांडलं, हा अधिक हा, हा अधिक हा, असं केलं. ठीक आहे. आता आपल्याला आणखीन पुढे मगाशी तुम्हाला जसं मी सांगितलं की त्याच्यामध्ये सॉलिड आहे का लिक्विड आहे का गॅस आहे हे पण मांडायचं असतं. आणि गॅसच्या ऐवजी बाण मी तुम्हाला ऑलरेडी वरती कार्बन डायऑक्साईड मध्ये ते वर करून दाखवले. पण जर असा खालच्या बाजूचा बाण असेल तर त्याला आपण अवक्षेप म्हणजे प्रेसिपिटेट, काहीतरी तुम्ही रिएक्शन केली आणि त्यातनं काहीतरी घट्ट सॉलिड बनलं तर ते खाली जमा होतं, त्याला आपण अवक्षेप म्हणतो. म्हणून ते खालच्या बाजूला दाखवतात. वायू वर जातात, निघून जातात, उडून जातात, पण अवक्षेप खाली जमा होतो म्हणून त्याचा ॲरो खालच्या बाजूला असतो. ठीक आहे. आता
अभिक्रियाकारके आणि उत्पादिते पाण्यातील द्रावणाच्या रूपात असेल त्यांना जलीय द्रावण म्हणजेच ऍक्यू असं लिहितात. बरोबर. आता वरचीच अभिक्रिया आपण त्याच्या अवस्थांना धरून जर लिहिली तर कशी लिहिणार आपण? CuSO4 ऍक्यू म्हणजे पाण्यातलं, झिंक सॉलिड, झिंक सल्फेट ऍक्यू आणि S म्हणजे सॉलिड. ह्या सगळ्या वरच्याच अभिक्रियेला आपण आणखीन व्यवस्थित मांडलं. बरोबर. म्हणजे तुम्ही त्याच्यात आता अवस्था पण दाखवल्या. अशी जी मांडणी असते ती अधिक स्पष्ट असते. दुसरं म्हणजे आपला 5 प्रयोगातला पहिला प्रयोग जो वरती दिला होता ना कॅल्शियम कार्बोनेटचा, मी मगाशी लिहिलं होतं. असंच आहे बघा, कॅल्शियम कार्बोनेट तुम्हाला कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड देतो, CO2 हा गॅस वरती, आणि तुम्ही त्याला उष्णता दिली, तुम्ही त्याला जाळलत ना ब्ल्यू फ्लेम वरती, म्हणून त्याला वरती त्रिकोणामितीने दाखवलं जातं. अजून एक प्रयोग आहे, कॉपर सल्फेट प्लस झिंक ZnSO4 प्लस Cu प्लस उष्णता. ह्याच अभिक्रियेमध्ये जी उष्णता बाहेर पडली ती पण तुम्ही जर त्याच्यामध्ये लिहिली तर तुम्ही त्या अभिक्रियेबद्दल आणखीन जास्तीची माहिती सांगितलेली आहे. म्हणजे हे इक्वेशन अधिकच जास्त व्यवस्थित आणि पद्धतशीर मांडलेले आहे. काही अभिक्रिया गणनाकरता विशिष्ट तापमान, दाब, उत्प्रेरक ह्यांची गरज असते. मग ते आपण तिथे आणखीन मांडू शकतो. जसं की इथे आहे वनस्पती तेल, H2 गॅस, 60 डिग्री टेम्परेचर. याची गरजच ती आहे की तुम्हाला 60 डिग्रीला त्याला गरम करायचे आणि निकेल त्याच्यामध्ये टाकायचे, तर त्या तेलाचं तुपात रूपांतरण होतं. म्हणजेच त्याच्यामध्ये हायड्रोजन गॅस ऍड होतो आणि तेलाचं तूप बनतं. अशा अनेक रासायनिक अभिक्रिया असतात. ह्या सगळ्याची डिटेल माहिती आता आपण पुढच्या याच्यामध्ये घेऊया. इथे आपला हा धडा आज सुरू झालाय. इथून पुढेच हा सगळा धडा फार इंटरेस्टिंग आहे, खूप सोपा आहे आणि तुम्हाला फार मजा येईल हे समजून घ्यायला. रासायनिक अभिक्रियांचं संतुलन जे आहे, समीकरणांचं संतुलन, तोही खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे, तो आपण पुढच्या वेळेला नक्की करूया. आज आपण जे काही शिकलो तुम्हाला कळलं का? हो मॅम. गुड, चांगली गोष्ट आहे. पुढच्या वेळेला भेटू आणि हा धडा तुम्ही वाचा. ह्याच्या पहिल्या दुसरा धडा जो होता ना आपला मूलद्रव्यांची आवर्त सारणी, त्या धड्याची सगळी जी एक्सरसाइज आहे म्हणजे स्वाध्याय आहे तो सगळं पूर्ण करून टाका आणि ह्या धड्याकडे या. पुढच्या वेळेला आपण याची डिस्कशन करू. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या वेळेला. बाय बाय. थँक्यू. थँक्यू संगीता मॅम. बाय मॅडम.